काय झालं नेमकं काय झालं? सर रात्री 3 वाजे मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती सर. रात्री 3 वाजेच्या दरम्यान 2 मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर. माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती, बस टेकलेला होता सर. मी माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला, का घेतला, मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर. पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर. आतमध्ये आल्यावर काय नेमकं घडलं बेटा? त्यांनी काय बॅट टच करण्याचा प्रयत्न केला? कशा भीतीत तुम्ही जगत? सर त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून. आणि तुम्ही तक्रार करण्याचा प्रयत्न केला का? वॉर्डनला सांगितलं का? काय सर सांगितलं तेवढ्याच वाजे मी मॅमकडे आली, मॅमचा दरवाजा ठोकली. मॅम 7 मिनिट तर मॅम उठलेच नाही. मी दुसऱ्या मुलीकडे गेली, मॅमने दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली, तिला सांगितली असं असं झाला बा म्हणून. मी तिच्याजवळ गेली, रडत आहे मी. तर मग मॅम आले, मग म्हणतात काय झालं, कोणाची तब्येत बरी नाही का सर. मग मॅमला तसं सांगितलं. तेवढी घटना घडल्याच्या नंतरही मॅमने कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना. पोलिसात तक्रार नाही केली तुम्ही? काय झालं? पोलिसात तक्रार करून दिली होती? सर सकाळी गेले होते पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर. मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली, सायंकाळी सर वगैरे आले. त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो, रात्री पोलीस तक्रार झाली. काहीच तक्रार नोंदवली नाही त्यांनी सर? फक्त मोबाईलची झाली होती कंप्लेंट. अच्छा, तुम्ही भीतीत आहात? कशा पद्धतीने आता तुम्ही इथे जरा कसं काय वाटते तुम्हाला भीती? सर बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर. असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर. हॉस्टेलमध्ये असं होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकत? आपल्याकडे एक मुलगी आली. ती मुलगी इथे तर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिना रोडला आहे. एक बिल्डिंग 3 मजली आहे. त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात. मुली जवळपास 60 मुली इथे राहतात. जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये 2 जणी राहत होत्या, त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली. मी एकटी राहत असताना 2 मुलं आले. 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले. त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आहे. परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचं गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलंही कुलूप नव्हतं. आणि मी ज्या रूममध्ये राहतो त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोंडा नव्हता. तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही. त्यामुळे या CCTV लिस्टचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 305 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे. आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे ते बऱ्याच मुलांची ये-जा असू शकते. त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या. त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत.